सरकारने जे काही नवीन कायद्यामध्ये बदल केलेला आहे तर तो आपल्याला समजून घ्यायचा आहे आणि याच्यासाठी आपण महाराष्ट्र लेवलवरून हा कार्यक्रम आयोजित करण्याचा प्रयत्न आहोत. आज आणि उद्या आपण खास करून भेटलोय की हा विकास कसा होऊ शकतो, कसा झालेला आहे, महाराष्ट्राने कसा पाहिलेला आहे आणि आपण सगळ्या स्वयंसेवी संस्थांनी सुद्धा तो कोणत्या अर्थाने अनुभव घेतलेला आहे. 2006 ते आता 2026 20 वर्ष झाली की भारतभरात मनरेगा आहे आणि त्याच्यातनं काय काय घडलं ह्याचे सुद्धा म्हणजे रोजगार हमी योजनेवर झाले नाही त्याच्या 1000 पट जास्त अभ्यास या मनरेगावर झालेले आहेत. खूप मोठ्या प्रमाणात त्याचा खजिना आपल्याला सापडतो आणि त्याच्यात सगळंच आहे. काय चुकत गेलं हे पण आहे, काय जमत गेलं हे पण आहे. आणि आजच्या घडीला सुद्धा सुधारणा हवी आहे का, तर हवी आहे ना. ती कुठे हवी आहे हे तुमच्या आमच्याशी बोलून ठरवलं पाहिजे. पण मागच्या महिन्यात ह्याच्यात खूप मोठा फरक झाला. डिसेंबर महिन्यात नव्याने म्हणजे ज्याला त्यांनी विकसित भारत 2047चं जे आपलं स्वप्न आहे त्या स्वप्नाच्या दृष्टीनं मनरेगा कशी असावी अशी मांडणी केलेली आहे. तोही कायदाच आहे. अजूनही आत्ता आहे तीच मनरेगा चालू आहे. याच्याबद्दल आपण एकदम स्पष्ट असायला पाहिजे. जेव्हा नवीन योजना बीबीजी रामजी अंमलात येईल त्याच्या आधी 6 महिने प्रत्येक राज्य सरकारला सांगण्यात येईल की आपण ह्या तारखेला सुरू करतोय आणि त्या 6 महिने आधी सांगितल्यानंतर राज्य सरकारने त्याची तयारी करायची आहे. राज्य सरकारने त्याची मांडणी करायची आहे केंद्र सरकारबरोबर आणि त्यानंतर नवीन पद्धतीने येईल. ह्या 2 दिवसाच्या कार्यक्रमामधून तुमची काय अपेक्षा आहेत की काय घडावं ह्या 2 दिवसाच्या प्रशिक्षणामध्ये रोजगार हमीतून, तर त्याच्याबद्दल तुम्हाला जे काही अपेक्षा वाटत असेल तर तुम्ही तो समोर जो बोर्ड आहे त्याच्यामध्ये लिहायचं आहे की आजच्या ह्या 2 दिवसाच्या प्रशिक्षणामधून किंवा या कार्यक्रमातून आम्हाला हे घडावं असं अपेक्षित आहे. तर म्हणजे आपल्याला पुढे जाताना हा प्रवास करताना आपल्याला ह्या सगळ्यांच्या सोबतीनं कसा करता येईल याच्याबद्दल आपण सतत सोबत राहूया. आणि एक जास्तीची ओळख करून देते नीरज अप्पेकरांची. ते प्रगती अभियानचे ट्रस्टी पण आहेत. स्थानिक शेतीला जर आपल्याला भाव देता येत नसेल, भाव देता येत नसेल, त्यांना देणारे इनपुट देतात या बजेटमध्ये शेती वगैरे काहीच नाही. जर अशी परिस्थिती जर शेती ठेवणार असेल तर लोकांनी, ग्रामीण भागातल्या लोकांनी करायचं म्हणजे आपण त्यांना फक्त खिशात 1500 रुपये देऊन आणि फक्त आपण रेशन देऊन बाबा तुम्ही मरू नका आणि शहरात येऊ नका असंच म्हणत राहणार. म्हणजे याच्यासाठी आपल्याकडे जर काही योजनाच नसेल तर मग आहे ती योजना जी काही भागात तरी लोकांना उपयोगी पडत होती, ज्याला आपण नरेगा म्हणतो. महाराष्ट्रातल्या ग्रामीण राज्याचं प्रमाण बघता नरेगाची सरकारने सुद्धा आपलं कॉन्ट्रीब्युशन वाढवून नरेगाची मजुरी वाढवली पाहिजे. त्याचबरोबर विशेषतः स्त्रियांची परिस्थिती वाईट असल्यामुळे आर्थिकदृष्ट्या स्त्रियांना कसं सुरक्षितपणे कामावर जाता येईल, त्यांच्या नेण्या येण्याची सोय, त्यांना ठेकेदारांपासून म्हणजे ठेकेदारांच्या अनावश्यक ॲडव्हान्सेसपासून संरक्षण, छोट्या मुलांना घेऊन जाण्याची सोय, पाळणाघर, या सगळ्या सोयी जर आपण या सगळ्या सिस्टम जर तयार केल्या तर महाराष्ट्रातल्या ग्रामीण महाराष्ट्रातला हा जो आता अत्यंत सर्वायवल मोडमध्ये गेलेला समाज आहे आणि ग्रामीण महाराष्ट्रातली विशेष अशी दलित स्त्री आहे त्या दलित स्त्रीला, मागासवर्गीय स्त्रीला याच्यामध्ये खरं तर खूप मोठा सपोर्ट मिळू शकला. 10-15 ट्रक भरून त्या गावातून दररोज हंगामामध्ये भाजीपाला जातो. आणि मग हे सर्व घडलं कसं हे आपण समजून घेतलं की त्याच्यामध्ये आपल्याला ह्या रोजगार हमी योजनेचं योगदान कसं आहे लक्षात येतं. आता मी माझ्या गावाचीच कथा सांगतो की माझं गाव
आणखीन दुष्काळाचं, म्हणजे सोलापूरमध्ये दुष्काळामध्येच 2 प्रकार आहेत की चंद्रभागा किंवा भीमा नदीच्या काठी दुष्काळ पडला तर एवढं गावच सोडून जावं लागेल अशी परिस्थिती नसते, परंतु त्या काठावरची जी ते काठ सोडून जी इतर गाव आहेत त्या गावांमध्ये हंगामी स्थलांतर आणि कायमस्वरूपी स्थलांतर असं 5वीलाच पुजल्यासारखं त्यांच्याकडे नेहमीच असायचं. माळरानाची जमीन 8 पायलं बी म्हणून पेरलं तर 8 पायलं तर होईल का नाही अशी परिस्थिती सुद्धा नसायची. आणि त्यामुळं केवळ नावावर शेती आहे म्हणून शेतकरी, नाहीतर शेतमजुरापेक्षाही वाईट जीवन त्यांच्या याला म्हणजे वाट्याला आलेलं. शेती आहे म्हणून गावही सोडता येत नसायचं आणि शेती पोटी भरत देत नव्हती. तर अशा सर्व परिस्थितीमध्ये 72 पासून अनेक छोटी मोठी पाझर तलाव असतील, बांधबंदिस्ते असतील, ओढ्यावर बांध करणं असेल, या अशा अनेक रोजगार हमीतून आणि विविध योजनातून कामे झाली. आणि ती कामं झाल्यामुळं पडणारा पाऊस तिथं अडून राहायला लागला आणि त्याचा एक परिणाम काय झाला की वॉटर टेबल म्हणजे भूजल पातळी वाढली. जे मी मागा म्हणतो की नावावर शेती आहे म्हणूनच शेतकरी, नाहीतर शेतमजुरासारखं जीवन ज्यांच्या वाट्याला होतं ते रोजगार हमीवरही ते कामाला जायचे. आज ते सगळी लोक चांगले प्रगतशील शेतकरी बागायतदार म्हणून मिळवतात. जो काय 20-25 हजार भांडवली गुंतवणूक करायची आहे, उरडो शेतकरी मग मी वर्णन केलेला की ज्याला जेवढं पेरेल तेवढं पण धान्य येत नाही, त्या शेतकरी स्वप्नही पाहू शकला नसता की मी 20,000 कुठून आणू याच्यात टाकू, की मीच मजूर आहे, मी जगण्यासाठी मजुरी करतोय, मी 4 एकरामध्ये डाळिंबासाठी खड्डे घेणार, त्याच्यानंतर रोपं विकत आणणार, ते रोपाची जपवणूक करण्यासाठी परत मला मजूर लावावं लागणार, त्याच्यानंतर त्याला ड्रीप इरिगेशन जोडावं म्हणजे ड्रीप इरिगेशन बसवावं लागणार. हे सगळं मला कसं काय शक्य होईल, तर ते त्याला अजिबातच शक्य झालं नसतं. का तर तेवढी भांडवली गुंतवणूक म्हणजे 20-25 वर्षापूर्वीसुद्धा 1 एकर डाळिंब शेती म्हणजे ती फळावर येईपर्यंत जोपासण्यासाठी 20-25 हजार रुपये लागायचे. आणि आपण इमॅजिन करा की त्या शेतकऱ्याला 20-25 हजार म्हणजे केवढी मोठी रक्कम असणार आहे की तो इतका पुरवतो. तर तो सगळा भार रोजगार हमीतून डाळिंब लागवड योजना किंवा रोजगार हमीतून फळ लागवड योजना यांनी उचलला आणि त्यामुळे तो स्वप्न पाहू शकला की माझ्या माळरानावर सुद्धा मी डाळिंबाची बाग उभा करू शकतो. आणि त्यामुळं त्या योजनेचं तसं सुद्धा महत्त्व आहे. आणि मग अशा अनेक जणांना तसं शक्य झालं आणि त्या शिवारामध्ये 70% 80% क्षेत्र डाळिंब पिकाखाली आलं. आज दिवसभरात आपण काही गोष्टी ऐकलेल्या आहे, तर त्याचं एक अवलोकन करण्यासाठी आता आपण थोडं थांबूया आणि गटामध्ये थोडी चर्चा करूया. काही मुद्दे गटामध्ये दिले जातील आणि त्याच्यावर तुम्ही चर्चा करा आणि आपण त्याच्यातून प्रश्न सोडूया. जसं आत्ता लोकांचा विषय आला तसंच आपल्या गावांमध्ये रोजगार हमीचे जो मागचा इतिहास आणि नव्या आपल्या गावाचं भविष्य हे आपण कसं करू शकतो याच्यावर थोडीशी आपल्या गटामध्ये चर्चा करायची आहे. रोजगार हमी अंमलबजावणी करण्यासाठी ग्रामपंचायत, तालुका, जिल्हा, राज्य लेवलच्या पातळीवर ज्या अडचणी येतात त्याच्यावर तुम्ही काय मात करू शकतात आणि काय पर्याय करू शकतात तुम्ही सरकारला की ह्या टेक्निकल अडचणींमुळे आम्हाला प्रश्न पडलेला आहेत की रोजगार हमी राबवायची का नाही, याच्याबद्दल तुम्ही आम्हाला उत्तर सांगा. महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात पाणी व सिंचनाची योग्यता ती सोय झाल्यास शेती उत्पन्नात वाढ होऊन आर्थिक सुधारणा होईल. बरेच शेतकरी आता हळद लागवड आणि मुसळी लागवड जोरात म्हणजे बऱ्याच प्रमाणात चांगली होऊ राहिली आहे. तर ही योजना बी जर समजा रोजगार हमीतून मिळाली तर उलट शेतकऱ्यांना जास्त एक फायदा होईल. चेहरा ओळखत नाही किंवा केवायसी केली नसेल तर त्याचे काय पुढचं काम ते होत नाही. कुणाच्या तरी नावाखाली जो आयकोड असतो तो काही कारणास्तव दुसऱ्या ठिकाणी वापरला जातो, त्यामुळे मजुरांची बरेचसे नुकसान होते. आम्ही 2 वर्षापासून प्रस्ताव देतो पंचायत समितीला, पुढं काय फायदा आमच्या ग्रामपंचायतीला होईल हे काय त्याच्याकडून म्हणजे उल्लेखच होत नाही.
तर असे बरेचसे ठिकाणची ही चर्चा आहे. मजुरांना पाणी भेटलं पाहिजे, मजुरांना जिथे महिला काम करत आहेत तिथे पाळणाघर असायला पाहिजे. ह्या सर्व गोष्टी बेसिक जे सुविधा आहेत ह्या पण नरेगाचा सर्वात मोठा भाग होता, पण आपण त्याच्यावरती आपण कधी लक्ष दिलं नाही. तर आणि अजून आपण त्याच गोष्टी आपण चर्चा करत आहोत. याच्यातून आपल्याला एक लक्षात येतं आहे की आपण रोजगार हमीकडे खूप गहन विचार करून आणि पुढच्या प्रवासाला सुरुवात करतो आहोत. म्हणजे ह्या वर्षीच्या बजेटमध्ये 95,000 कोटी हे त्यांनी म्हटलंय नवीन मनरेगासाठी आहेत आणि जुन्या मनरेगासाठी 30,000 कोटी आहेत. म्हणजे सुद्धा नक्की काय हे कळलेलं नाही आहे. 30,000 कोटी आपले 3 आठवड्यात संपतात अक्षरशः भारतभर बघितलं तर. आहे गरज. काल आपल्याला नीरजनी जे सांगितलं, नीरज हातेकरांनी जे सांगितलं ते ग्रामीण गरिबी किती आहे महाराष्ट्रात, तर ही आजच्या घडीला UP आणि बिहार आणि राजस्थानपेक्षा जास्त आहे. आपल्यापेक्षा जास्त गरीब फक्त छत्तीसगड आहे. ग्रामीण महाराष्ट्र बोलतोय आपण. तर ही परिस्थिती असताना कामाची गरज आहे. परंतु आपण जर असं म्हणायला लागलो की शेतीतली कामं ही पण रोजगार हमीत यावी, तर ते कुठे अडचणीचं हे समजून घेऊ. अनेक वेळेला अनेक लोकप्रतिनिधी, मग ते जिल्हा परिषदेचे असो किंवा आमदार असो, ही मागणी करतात की आम्हाला भातशेतीत सुद्धा मिळावं. म्हणजे आपल्या ह्याच्यात सुद्धा एक विषय तो आलेला आहे म्हणून मी मुद्दाम घेते. त्यातली अडचण समजून घ्या. पहिला मुद्दा, रोजगार हमीची कामं अशी असतात की जी पुढे 5 वर्षांनी पण दिसली पाहिजेत. ज्याला इंग्रजीत त्यांनी ड्युरेबल ॲसेट्स असा शब्द वापरलेला आहे. म्हणजे उत्पादक क्षमता देणाऱ्या काय म्हणायच्या मत्ता तयार करणे. आपण का म्हणतो की पाणलोटाची कामं व्हावीत, तर ती असतात ना, त्याचा फायदा सगळ्यांना होत असतो ना. रस्ता दिसतो ना आपल्याला. हे सगळं आता ग्रामीण रस्ते असतील, पूल नाला जोड रस्ते, ग्रामपंचायत भवन, अंगणवाडी, सार्वजनिक इमारती, शाळा सुविधेचा स्वयंपाकघर, वर्गखोल्यासुद्धा आपल्याला घ्यायचे आहेत. मैदानं घेता येतील खेळाचे. आता खेळाचे मैदान आपल्याकडे अजिबात नव्हते. काही ठिकाणी लोक पेवर ब्लॉक करून टाकायचे आणि मग ते आपल्याकडे ऑब्जेक्शनमध्ये येऊन बसायचे. आता कायदेशीर केलेलं आहे. स्मशानभूमी असेल, हे आपल्याकडं स्मशानभूमीला जाण्याचा रस्ता करत होतो, पण स्मशानभूमी आपण घेत नव्हतो. सामुदायिक सुविधा आहेत, घनद्रव कचरा व्यवस्थापन आपल्याकडे होतं, सार्वजनिक सौर ऊर्जा, नवीनीकरण ऊर्जा याच्यामध्ये घेतलेलं आहे. वाहनतळ परिवहन शेड आपल्याकडे हा कन्सेप्ट नव्हता, हे याच्यामध्ये अलाव केलेलं आहे. आता शेतीच्या हंगामामध्ये सगळ्यांची ओरड अशी असायची की मजुरांना कामं शेतीच्या कामामध्ये पेरणी पापणीमध्ये मिळत नाही, अशी काही तरतूद मागच्या कायद्यामध्ये नव्हती. परंतु आता 60 दिवस काम बंद ठेवण्याची राज्यांना अधिकार दिलेले आहेत. त्यांनी कोणत्या कालावधीत किती काम बंद करायचं, 15-15 दिवस 4 वेळा करायचं का 2 वेळा करायचं का 3 वेळा करायचं, त्याचं नोटिफाय करायचं आपल्याला. धन्यवाद सर. हे सगळं आमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहेच. मला आत्ता लगेच एक पडलेला प्रश्न असा आहे की सर, आपण जेव्हा आवास योजना घेतो तेव्हा त्याचा जो मटेरियल खर्च वगैरे आहे तो ग्रामीण मंत्रालयाच्या अंतर्गत खर्च होतो आणि त्यातला मजुरीचा खर्च जो आहे तो आपण मनरेगामधनं करतो. तर जेव्हा मग मनरेगामध्ये 60-40चा रेशिओ धरतो डिस्ट्रिक्ट लेवलवर, तर घरकुलाची मजुरी ही 60 मध्येच धरली जाते फक्त, कारण त्याचा मटेरियल खर्च हा तिकडे जातो. हा बरोबर आहे ना. कसं आहे आता याच्यामध्ये तुम्हाला सांगतो, केंद्राच्या लेवलला MORD मध्येच दोन्ही डिपार्टमेंट आहे. महाराष्ट्रात असं राज्य आहे की जिथं रोजगार हमी तुम्हाला पण माहिती आहे वेगळं आहे खातं, पण देशातल्या कुठल्याच राज्यामध्ये रोजगार हमी वेगळं नाही आहे. तो पार्ट ऑफ ग्रामविकास आहे. हो. मग आता इथं कसं होतं, 1,20,000 आपण घरकुलाला देतो, ग्रामविकास मधूनच देतो. हा, जिओ टॅगिंग आणि हे KYCचेच इश्यूज खूप येत आहेत सगळ्यांना. इथे काही ग्रामरोजगार सेवक पण आहेत, तेही सांगतायत. आणि तुम्ही मला मागे सांगितलं होतं की ते ऑफलाईन करूनही ऑनलाईन करता येतं, तर ते आम्हाला समजलेलं नाहीये. तर मोहन, कोणी येत आहे का तुम्ही बोलायला? आता आपल्याला क्रिएट करता येते ना, प्रोजेक्ट क्रिएट करून पुढे जाता येते आणि पुन्हा करता येते. कोण आहे जिओ टॅगिंग वाले, सांगा ना. तर काय होतंय सर, जेव्हा आम्ही कामं घेतो ना तिकडे, जेव्हा जिओ टॅगिंग केलं जात आहे आणि ज्यावेळेस मस्टर ओपन होत आहे ना, त्या ठिकाणी रेंजचा प्रॉब्लेम आहे सगळ्यात मोठा. म्हणजे सगळीकडे आहे असं नाही, पण त्र्यंबक तालुक्यातील अशा बऱ्याचशा ग्रामपंचायती आहेत की तिथं रेंजचा प्रॉब्लेम आहे. त्यामुळं ना तिथं ते मस्टरच ओपन होत नाही, त्याच्यामुळं मग ते पुढच्या हजेरी घेणं हे होत नाही.
यावर काय म्हणजे ऑफलाईन एनएमएमएस मध्ये म्हणत आहे का तुम्ही का जिओ टॅगिंग वेगळा आणि मास्टर ओपन होत नाही हे एनएमएमएस मध्ये ओपन होत नाही ना? सर एक छोटासा प्रॉब्लेम होता वन हक्काच्या संदर्भातला. आपल्या इकडे यवतमाळ आहे, गडचिरोली आहे, चंद्रपूर, तसंच इकडे धारणी, भरपूर गावांना वन हक्क प्राप्त झालेले आहे आणि काही गावं सुद्धा पोर्टलवर आहे आपल्या MRGSच्या. परंतु जेव्हा आम्ही ते मंजूर होतात कामं तेव्हा ते यंत्रणा म्हणून ग्रामपंचायत दाखवत आहे. नाही, ग्रामसभा जर आपण आता कसं झालाय की हा वन हक्क राज्यांनी निर्गमित केलेला GR आहे. आता तुम्हाला CFR ग्रामसभेला आपण एक कार्यान्वित यंत्रणा घोषित केलेली आहे आणि जो स्ट्रक्चर बनलेला आहे नरेगाचं त्याच्यात असं लिहिलेलं आहे की फक्त ग्रामपंचायत ही यंत्रणा ही गटविकास अधिकाऱ्यांकडे जाते. आपण आता स्वतंत्र यंत्रणा झाल्यामुळे आपलं ते तहसीलदार साहेबांकडेच जाणार. आणि पुढे काय केलं पाहिजे जेव्हा संस्था पातळीवर पण असेल की आता जसं आता सरांनी सांगितलं की आपण 2 महिन्यातून 3 महिन्यातून भेटत राहू, पण 2-3 महिन्यामध्ये आपल्याला सगळ्यांना एकत्र येणं शक्य नसेल. पण आपण आपल्या स्थानिक पातळीवर ज्या काही संस्था आहेत महाराष्ट्रातल्या त्यांच्या भागातून आपण सगळं एकत्रित करून आपण ऑनलाईन तरी भेटत राहू पुढे. हा एक चांगला एक पायंडा पाडू शकतो.